नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे नमोच्या 7व्या हप्त्याची। तर मित्रांनो, आता महाराष्ट्रातील शेतकरी समुदायासाठी 27 ऑगस्ट रोजी झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही निराशाजनक ठरली। या महत्त्वाच्या बैठकीत अनेक विषयांवरती निर्णय घेण्यात आले असले तरी शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांकडे मात्र पुन्हा एकदा सरकारकडून दुर्लक्ष केलं गेलं आहे। विशेषतः नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रलंबित हप्ता असेल, कर्जमाफी असेल आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरती कुठल्याही प्रकारची चर्चा या बैठकीमध्ये झालीच नाही। आणि या परिस्थितीमुळे राज्यभरातील शेतकरी वर्गामध्ये आता तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। मित्रांनो, आता राज्य सरकारने या बैठकीत एकूण 9 महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर केले। विविध विभागांसाठी घेतलेले हे निर्णय प्रशासकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असले तरी कृषी क्षेत्राशी संबंधित एकही विषय या यादीत समाविष्ट नाही। राज्याच्या अर्थव्यवस्थेची पाया असलेल्या कृषी क्षेत्राकडे या प्रकारे दुर्लक्ष केलं जाणं हे चिंताजनक आहे। मंत्रिमंडळाने इतर विभागांसाठी सरकारी ठराव काढले असताना शेतकऱ्यांच्या समस्यांवरती चर्चा करणं देखील त्यांना योग्य वाटलं नाही। आणि या उदासीनतेमुळे राज्यातील कृषी समुदायामध्ये सरकार विरोधी भावना अतिशय तीव्र होत चालली आहे। आता मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी राज्यातील लाखो शेतकरी महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहे। केंद्रीय पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या आधारे राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती, परंतु तिची अंमलबजावणी अत्यंत मंद गतीने होत आहे। शेतकऱ्यांना वेळोवेळी आश्वासन तर दिलं जाते, परंतु प्रत्यक्षात पैसे मात्र त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत। कालच्याच मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेच्या हप्त्याची घोषणा होईल अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र सरकारच्या मौनतेमुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास पुन्हा एकदा झाला। दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे नियमितपणे वितरित केले जात असताना शेतकऱ्यांच्या योजनेकडे का दुर्लक्ष केलं जात आहे हाही प्रश्न येथे उपस्थित होतोय। त्यानंतर मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अनेक वर्ष प्रलंबित आहेत। राज्यातील हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत आणि त्यांना या योजनेची नितांत गरज देखील आहे। मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती, परंतु या महत्त्वाच्या मुद्द्याला सुद्धा वेळ हा दिला गेला नाही। त्याचबरोबर राज्यातील अनेक भागांमध्ये अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत यासाठी त्यांनी सरकारकडे अपेक्षाही व्यक्त केल्या होत्या। मात्र या विषयावर देखील कुठल्याही प्रकारची भूमिका या बैठकीमध्ये स्पष्ट केली गेली नाही। आता राज्यातील अनेक मंत्रिमंडळ बैठकींमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांना सातत्याने बगल दिली जात आहे। या पुनरावृत्तीमुळे शेतकरी समुदायामध्ये मात्र सरकार विरोधी भावना अतिशय तीव्र होत चालली। त्यांचा आरोप आहे की सध्याचे ट्रिपल इंजिन सरकार हे केवळ भांडवलदार वर्ग, उद्योगपती आणि सरकारी नोकरदारांचे हितसंबंध पाहत आहेत। कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष करून शेतकरी विरोधी धोरणे राबवली जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा महत्त्वाचा घटक असूनही त्यांच्या समस्यांकडे मात्र सरकार पाठ फिरवत असल्याचं चित्र आपल्याला नेहमीच पाहायला भेटते। शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसानचा 20वा हप्ता मिळून बऱ्याच दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे आणि आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत ते म्हणजे नमोच्या 7व्या हप्त्याची। खरं तर पीएमचा 20वा हप्ता वितरित झाल्यानंतर लगेचच नमोचा 7वा हप्ता 8 ते 10 दिवसांमध्ये वितरित व्हायला हवा होता, परंतु आता त्या हप्ता वितरित होऊन भरपूर दिवसांचा कालावधी उलटून गेलेला असताना सुद्धा अजूनही नमोचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाहीये। मित्रांनो, आपल्या सर्वांना वेगवेगळ्या तारखा दिल्या गेल्या आणि आपणही त्यांवरती विश्वास ठेवला गेला, परंतु अद्यापही कुठल्याही प्रकारची शासनाच्या माध्यमातून अधिकृत तारीख ही नमोच्या 7व्या हप्त्याची घोषित झालेली नाही। यावर तुम्हाला काय वाटतं? नमोचा 7वा हप्ता आता आपल्या खात्यामध्ये केव्हा वितरित होऊ शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये मांडायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।